आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे, नॉट ऑन व्हॉट शुड आय चूज. म्हणजे आता तुम्ही चूज करून टाकला एखादा डोमेन, ठीक आहे. आता चूज कसं करता मुलं, तोही खूप महत्वाचा किस्सा आहे मित्रांनो. म्हणजे एक स्टुडंट आला, सर माझ्या मोठ्या भावाने क्लाउड मध्ये करिअर केलंय आणि त्याला आता 24 लाखाचं पॅकेज आहे, तर मलाही क्लाउड करायचंय. त्याने त्याचा इंटरेस्टच बघितला नाही, त्याच्या भावाने केलाय म्हणून याला करायचं आहे. मित्रांनो, फर्स्ट इयर पासूनच त्या मुलाने काय केलं की त्याच्यात इंटरेस्ट शो केला आणि त्याने कोर्सेस जॉईन करून टाकले आणि नेमकं अकॅडमिक्स मध्ये त्याची गडबड झाली. आणि अकॅडमिक्स मध्ये मित्रांनो बॅकलॉग एकदा का लागले ते कॅरी होत जातात आणि बर्डन हे तुमचं वाढत जातं आणि ते तिथे गोंधळ तुमचा म्हणजे खूपच मोठा गोंधळ तिथे क्रिएट होतो. आणि खरं सांगायचं झाल्यास लगेचच घाई करायची गरज नाहीये, कारण जर तुमच्या फाउंडेशन इथे बिल्ड झाले नाही, तुमचं लॉजिक डेव्हलपमेंट इथे व्यवस्थित झालं नाही फर्स्ट इयर मध्ये, तर खूप मोठी गडबड होते. मग लॉजिक डेव्हलप करण्यासाठी खूप प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपल्याकडे आहेत. सी प्रोग्रामिंगने तुम्ही सुरू करू शकता, पायथनने तुम्ही सुरू करू शकता. लॉजिक तुम्ही त्याच्यातनं डेव्हलप करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच तुम्ही त्याच्यातनं डेव्हलप करायचे आहे, फंडामेंटल डेटाबेसच्या कॉन्सेप्ट तुम्ही डेव्हलप करू शकता. तर मित्रांनो, फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला जे काही तुमचे अकॅडमिकचे विषय असतील त्याला कंट्रोल केलंच पाहिजे. जो विषय आवडत नाही तर त्याला लांब करू नका, त्याला जवळ घ्या, त्याला लवकरात लवकर प्रिपेअर करा आणि एक्झामसाठी रेडी व्हा. एकदा का तुमचं अकॅडमिक्स तुमच्या कंट्रोलमध्ये आलं, भीती तुमची नाहीशी होईल. तर फर्स्ट इयर एन्जॉय करा. एन्जॉय करा याचा अर्थ काय मित्रांनो, वेगवेगळ्या IT क्षेत्रातल्या फील्ड एक्सप्लोअर करा. आता एन्जॉय करायचा अर्थ सगळं सोडून द्या असं नाहीये, प्लीज लक्षात घ्या. खूप बर्डन घेऊ नका, 4-4, 5-5 कोर्सेस जॉईन करून आपला वेळ वाया घालवू नका, कारण डोमेन लगेच डिसाईड करणं हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. कारण इतकं स्पीडली म्हणजे एवढ्या स्पीडने टेक्नॉलॉजी ग्रो होत आहेत, वाढतायत मित्रांनो, की आज जे तुम्ही प्रिपेअर करणार आहे ते कुठे ना कुठे नवीन कॉन्सेप्ट पुढे येणार आहेत आणि पुन्हा प्रिपेअर करायला लागणारच आहे. मग नेमकं फोकस कशावर करायला पाहिजे, जे बदलणार नाहीये. जो पाया आहे तो भक्कमच झाला पाहिजे. तुमचं जे फाउंडेशन आहे ते कधीही बदलणार नाही आणि जे काही फाउंडेशन बिल्ड करण्यासाठी लागतं सध्या तुम्हाला तेवढाच फोकस केला पाहिजे. कोर कॉन्सेप्ट स्टॅटिस्टिक्सच्या बिल्ड करा मित्रांनो, कोर कॉन्सेप्ट मॅथ्सच्या बिल्ड करा. तर लक्षात घ्या, फर्स्ट इयर मध्ये तुम्हाला फक्त एक्सप्लोर करायच्या टेक्नॉलॉजीज. तर मित्रांनो, लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा, फ्री काउन्सिलिंग करा. जर आपण पुणे शहरात असाल तर फ्री काउन्सिलिंग साठी सरळ ऑफलाईन सेंटरला आपण व्हिजिट करू शकता. थँक्यू व्हेरी मच गाईज.